नमस्कार मंडळी, छोटी भूकच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत बटाटा वडा विथ झणझणीत रस्सा। तर आता हे कसे बनवायचे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 कांदे आणि 4 टमाटर, लसूण अद्रकची पेस्ट बनवून घेतली। आता ही पेस्ट बनवल्यानंतर लगेच एका कुकरमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं तडतडू दिलं आणि लगेच आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट आपण त्यामध्ये कुकरमध्ये टाकायची आणि ती छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायची आहे। आता बघा आपल्याला त्या पेस्टला आपल्याला तेल सुटलेलं दिसत आहे। तर त्यामध्ये 1 चमचा हळद टाकली आहे। आता हे हळद टाकल्यानंतर आपल्याला 2 चमचा तिखट आणि आपल्या घरामध्ये कुठलाही गरम मसाला अवेलेबल असेल तो गरम मसाला पण टाकायचा आहे त्यामुळे छान त्या चण्याला एक वेगळीच टेस्ट असते। तर ती टेस्ट आपल्याला त्या रश्श्याला येते। तर मी यासाठी आदल्या रात्री छान चणे भिजू घातलेले होते। हे आपल्या घरात अवेलेबल असलेले लाल चणे आहेत। तर हे मसाला आपण छान लाल होऊ द्यायचा आहे। आता हे लाल झालेल्या याच्यामध्ये आपल्याला आपण जो रात्रभर चणे भिजू घातलेले होते ते चणे आणि मीठ ॲड करायचं आहे। आपले बटाटे वडे एकदम असे कोरडे खाताना लागले नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला हा रसा भरपूर बनवायचा असतो आणि हा रसा अगदी पातळ असतो। तर यासाठी हे चणे टाकल्यानंतर आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे, त्यामुळे ते बटाटे वडे आपल्याला छान खाताना सॉफ्ट लागतील। तर आता हे अर्धा कुकर होईल आपल्याला इतपत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। कोथिंबीर स्प्रिंकल करायची आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या छान 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इकडे आपल्याला बटाट्याची वड्याची तयारी करत असताना एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। आता हे तेल गरम करण्याच्या आधीच मी छान बटाटे सोलून घेतलेले होते। बॉईल करून घेतलेले बटाटे सोलून इकडे मॅश करून ठेवलेले आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आहे। मोहरी आणि जिरं तडतडू द्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची आणि मॅश करून ठेवलेले बटाटे आणि हळद टाकायची आहे। सर्व जिन्नस आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। मॅश केलेले बटाटे आपल्याला छान मीठ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता याची छान आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। आता हे गोळे बनवल्यानंतर लगेच आपल्याला इकडे बेसन तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्याला वडे तळायचे। तर ह्या एका पॅनमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ आणि हळद ॲड केलेला आणि तिखट पण। तर आता हे कोरडं जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पाणी थोडंच टाकायचं आहे, जेणेकरून ते बेसन पातळ होणार नाही। आपण घरी भज्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे जाडसर बनवायचं आहे, म्हणजे ते आपल्या बटाटे वड्याचे जे वडे बनवून घेतलेले आहे तर हे छान त्या बेसन त्याला कोट होईल। तर आता लगेच हे तळायला घ्यायचे आहे। हे बटाटे वडे आपल्याला छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे। आता हे गोल्डन रंगावर तळलेले वडे छान सॉफ्ट झालेले आहेत। तर आपल्याला लगेच हे सर्व करायला घ्यायचे आहे। हे तळलेले वडे छान आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि सर्व करताना आपण खाली पहिले वडे टाकायचे आणि जो रस्सा बनवून घेतलेला होता तो रस्सा आपल्याला पूर्ण प्लेट भरून पण टाकला तरी चालतो। आणि माझ्याकडे यामध्ये गोड दही आवडते, तर आपण त्यामध्ये गोड दही टाकायचं आहे, जे दही मी घरीच आदल्या रात्री बनवून ठेवलेलं होतं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा टमाटर टाकू शकता आणि फरसाण पण टाकायचं आहे। तुम्हाला आवडल्यास त्याबरोबर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा सर्व करू शकता। तर मंडळी, आज मी तुम्हाला एका रेसिपीसोबत 2 रेसिपी सांगितलेल्या आहेत, जसे की कटवडा आणि फक्त बटाटा वडा। ही रेसिपी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर पुढील आठवड्यात भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।